पद्धतीने पाठवलं जाईल. चला आपण पुन्हा एकदा मॅच मध्ये ओळूया. एक क्रुशियल मॅच आपण पाहतोय. एका बाजूला पाहतोय आपण जीवदानी गिरीज सकाळी 17 मध्ये 2 सामने सलग जिंकले होते आणि तोच संघ पाहतोय आपण आज क्वार्टर फायनल मध्ये खेळताना. आणि जर समोर असेल सकाळी 17 मध्ये 2 सामने जिंकून गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाने बाजी मारली होती. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली आणि फिल्डिंग साठी आमंत्रित केलंय. सामना 2 षटकात असेल आणि आपण पाहतो सकाळ सत्रामध्ये संतोष डावले नव्हते, परंतु आता त्या दुपार सत्रामध्ये संतोष डावले इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. नक्कीच आकाश आपण पाहतोय आकाश दानवे VPL साठी आज अनुपस्थित आहेत. वैभव धूम सुद्धा आता थोड्या वेळाने तिकडे जाण्याचे प्रस्थान करतील. त्यांना सुद्धा ऑल द बेस्ट असेल आमच्याकडून, शुभेच्छा असतील. पहिल्या षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज संतोष डावले. आदित्यसाठी पहिलाच बॉल मिसटायमिंग झालाय. बॅटची लिडिंग एज लागली होती. चेंडू जातोय कव्हर पॉइंट मध्ये. शत्रशक्तीकडे बघा आपण राजू होते, त्यांच्याकडून थोडस मिस्टेक झाली. आता फायदा पाहिला 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांनी संघाचं अकाउंट ओपन होते, खातं ओपन होते 2 या अंकांवरती. दुसरा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला तर बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू येताना पाहतोय. गतीमध्ये बीट केलं यावेळेस बॅटरला. संतोष डावले यांचा विचार केला तर एक आयकॉन खेळाडू आहेत आणि मोठ्या मोठ्या संघातून 40+ क्रिकेट सुद्धा खेळतात. म्हणजे त्यांच्याकडे भरपूर एक्सपिरियन्स आहे आणि त्या एक्सपिरियन्सचा पुरेपूर फायदा घेताना पाहतोय. अजून एक चेंडू आलेला डॉट पूर्णपणे यावेळेस आदित्य बरं म्हणजे पायामध्ये बेडा ठोकल्यात. फुटवर्क नाहीये त्यांचा, त्याच कारणास्तव पाहिलं तर चेंडू सातत्याने डॉट येताना पाहतोय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहतो फक्त आणि फक्त 2 या अंकांमध्ये जाऊन पोहोचलेली आहे. पुढचा बॉल यावेळेस कोलकाता चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये आपण फिल्डर आहे त्याच्या मस्तकाला दस्तक चेंडू सरळ निघून गेलाय. सी मारच्या पार मिळतील धावा 4. त्या बॉलवर आलाय चौकार. चौकार आलाय. चौकाराची धावफलक 6 वर पोहोचते जाऊन. 5वा चेंडू या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा कमबॅक केलाय. गती होती यावेळेस. बॅटरला चेंडू समजला नाहीये. बॅट फिरच्या अगोदर हा चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट आलाय. शेवटचा बॉल त्या पहिल्या षटकातील. पूर्णपणे षटकामध्ये नियंत्रणामध्ये ठेवलाय बॅटिंग लाईनला. शेवटचा बॉल असेल. यावेळेस ऑन साइडला फटका सजवलाय. डीप मध्ये फिल्डर आपण पाहतोय मयूर आहेत. जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा इथे पळून कंप्लीट केला. थोडासा थ्रो खराब होता परंतु बॅकअप चांगलं होतं. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे गडी बाद होतोय. आदित्य यांची विकेट इकडे सॅक्रिफाईस केली जाते. पहिला ग्रा बसतोय आदित्य बरफ यांच्या रूपामध्ये. Yes, thank you, DJ. मयूर येतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय मयूर यांना बोलवलं जाते. फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका चांगला आहे. चेंडू सरळ निघून गेलाय.
बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. षटकार आलाय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलाय. यावेळेस गतीमध्ये बीट केलाय, कमबॅक केलाय. षटकारानंतर पाहिलं तर कमबॅक केलंय गोलंदाज आपण पाहतोय मयूर भोईर गोलंदाजाने. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती मयूर सज्ज असतील. यावेळेस नो बॉल, पण अभिमान हाताळला. चेंडू जातोय बाउंड्री जवळ. तिकडे बघा ग्राउंडच्या मध्ये जांभळीचं झाड आहे, त्याला चेंडूला अडलाय आणि पाहतो आपण इथे पळून 2 धावा कंप्लीट केल्यात. 9+2 म्हणजे मिळतात या 3 धावा. बघा उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट, मुक्त फटका खेळण्याची संधी आता बॅटर कडे मिळते. स्ट्राईकला आपण बॅटर पाहतोय तन्मय आहेत. सकाळ सत्रामध्ये तन्मयने अप्रतिम कामगिरी केली होती. बॅटिंग म्हणा बॉलिंग म्हणा अप्रतिम. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 रन्स ऑन बोर्ड. 17 धावा स्कोर कार्डवरती लागले जात आहेत. फ्रीडचा बॉल मयूर बॉलिंग ट्रॅक वर. फ्रीडच्या बॉलवरती ऑन साइडला उडवलाय. फिल्डर आहे तिकडे चांगलं शतोषण. बघा स्वतःची बॉडी लाईन झुकून दिली पूर्णपणे. हर्ष आहेत तिकडे. सुंदर शतोषण पाहतोय आपण हर्षांच्या मार्फत. फक्त आणि फक्त तिकडे 2 धावा या फ्रीडच्या बॉलवरती कंप्लीट होताना पाहतोय. या 2 धावांची धावफलक आपण पाहतोय 19 या अंकांवर जाऊन पोहोचते. 19 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी असेल या षटकातील. यावेळेस उडवलाय बॉलला आणि सरळ डिपॉझिट केलाय बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. थँक्यू डीजे. बघा जे पारितोषिक आलं होतं अविनाश खेडी यांच्यासाठी ते सुद्धा इथे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं गेलं आहे. ऑनलाईन कॅश प्राइज पोहोचवलं गेलं. चला बॉल पुरवायचा आहे. पंच मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. धावसंख्या पाहतो आपण 25 रन्स ऑन बोर्ड. 25 धावा. 4 बॉलचा खेळ इथे संपलेला आहे. शेवटचे 2 बॉल असतील या इनिंग मधील. आक्रमण केले जाते यावेळेस तन्मय या बॅटर कडून. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेसचा मारा केला होता गोलंदाज मयूर भोईर यांनी आणि पूर्णपणे बॅटरला बीट केलं होतं. नक्कीच बॅटला चेंडू ब्रश झाला होता, त्यानंतर पायावरती लागला होता. एक सिंगल येते. सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक 26 या अंकांवर जाऊन पोहोचते. शेवटचा बॉल चेतन स्ट्राईक वरती असतील. बघा या इनिंग मध्ये विचार केला तर चेतन नॉन स्ट्राईक रेडला होते. शेवटचा बॉल खेळण्यासाठी त्यांना स्ट्राईक मिळाले. यावर शेवटचा बॉल आपण पाहतोय हाफ ट्रॅक होता. पुलचा फटका खेळण्याची नक्कीच संधी होती, परंतु शेवटचा बॉल आला डॉट. षटक संपते. दुसऱ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 आणि 27 धावांचं टार्गेट इथे सेट केलं जाते. बघा 27 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील आणि कोणता संघ या सामन्यामध्ये बाजी मारेल आणि आपण पाहतोय सायना स्पोर्ट्स नवीनपाडा संघासोबत 2 हात करेल ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये परत येऊया. एस डी जे
बारीक पाणी पड ही माझी गंगे देईन तुला गवस बारीक बारीक पाणी पड ये माझी लक्षा देईन तुला गवस बारीक बारीक पाणी पड ही माझी गंगे देईन तुला गवस बारीक बारीक पाणी गावात आपल्याला फिरायचं नाही दमलंय नावात वाटत हाय गावात आपल्याला फिरायचं नाही ठेवतो या फाडून टाकतो या गाडून आडव्यात शिरायचं नाही नाच करायचा नाही आपला नाच करायचा नाही नाच करायचा नाही आपला नाच करायचा नाही बारीक बारीक पाणी पड ही माझी गंगे देईन तुला गवस बारीक बारीक पाणी पड ये माझी लक्षा देईन तुला हे दमलंय नावात हे वाट हाय गावात हे दमलंय नावात वाटतंय गावात आपल्याला फिरायचं नाही दमलंय नावात वाट हाय गावात आपल्याला फिरायचं नाही ठेवतो या फाडून टाकतो या गाडून आडव्यात शिरायचं नाही नाच करायचा नाही आपला नाच करायचा नाही नाच करायचा नाही आपला नाच करायचा नाही हे दमलंय नावात हे वाट हाय गावात हे दमलंय नावात वाटतंय गावात आपल्याला फिरायचं नाही दमलंय नावात वाट हाय गावात आपल्याला फिरायचं नाही ठेवतो या फाडून टाकतो या गाडून आडव्यात शिरायचं नाही नाच करायचा नाही आपला नाच करायचा नाही नाच करायचा नाही आपला नाच करायचा नाही तर नाण्याची एक बाजू पाहिली 27 धावांचा टार्गेट इकडे सेट केलाय नाण्याची दुसरी बाजू आपण पाहूया सलूनचे दोन फलंदाज आपण पाहतोय संतोष डावले आणि अशोक लहांगे स्ट्राईक वरती आपण पाहतोय संतोष आहेत तर तिकडे अडथळा निर्माण होतोय कृपया करून सहकार्य करायचं आहे सलामीचे दोन बॅटर संतोष आणि अशोक बॉल ट्रॅक वरती चेतन चेतनाचा पहिला बॉल सामना करतील संतोष डावले लेफ्ट राऊंड विकेटचा मला पहिलाच बॉल ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न केला होता चेंडू हलकासा बॅटला अगोदर बस झाला त्यानंतर पायावरती आदळला होता एक सिंगल इथे पहिल्या बॉल वरती त्या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक आकार मिळतोय एक या अंकावरती इथून अजून सुद्धा पाहिलं तर 26 धावांची आवश्यकता आहे 11 चेंडू 26 धावा मॅच जिंकायची असेल गावदेवी स्पोर्ट्स कामोन या संघाला तर विकेट्स घ्यावा लागतील हाफ ट्रॅकर होता पूल केलाय मुस्ताविंग वेळा चेंडू हवेत शतक चेंडूच्या खाली आणि सुंदर झेल इथे संपतोय अशोक लहांगे या बॅटर विकेट डाऊन केला तुषार माझा डुक्कर पळाला वरणाच्या दिसांनी जुलवाना केला तुषार माझा डुक्कर पळाला
न्यू बॅटर आपण पाहतोय हर्ष येतोय, हर्ष भोईर येतोय. पहिल्या मॅच मध्ये हर्षने चांगली फलंदाजी केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता पहिल्या मॅच मध्ये. दुसऱ्या मॅच मध्ये अशोक यांनी चांगली फलंदाजी केली होती. पहिल्या मॅच मध्ये हर्ष यांनी फलंदाजी केली होती. म्हणजे इथून कॉन्ट्रीब्युशन दोन्ही बॅटर चांगलं राहिलंय, परंतु आता विकेट गेलाय त्यानंतर हर्ष यांना खेळपट्टीवरती बोलवलं जाते. पुढचा बॉल यावेळेस हाफ ट्राय होत आहे. गली रिझन मध्ये चेंडूला खेळून काढलाय. फिल्डर बघा चांगले क्षेत्ररक्षण पाहतोय. एक सिंगल येते. सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक पुढे सरकते. 2 या अंकावर जाऊन पोहोचते. 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचले. संतोष जावले जोपर्यंत असतील तोपर्यंत अशा पल्लवीत असतील आयजे आणि गिरीश संघाची. उलटा बॉल ऑन साइडला उडवलाय. फिल्डर आहे पण त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सरळ गेलाय निघून सीमाच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय बिग शॉट षटकार. तिसऱ्या पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचाकडे आपण वळूया. बॅटिंग करण्या संघाने रिव्ह्यू घेतलाय भीमर साठी. चला आपण तिसऱ्या पंचांकडे वळूया. तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते आपल्याला काय घडते काय बिघडते. फेल डिलिव्हरी असेल. चेंडू डीप झाला होता. कमरेच्या खाली हा चेंडू होता आणि त्याच कारणास्तव फेल डिलिव्हरी असेल. तिसरा पंचाचा निर्णय. षटकार आलाय. या षटकारांशी धावफलक 8 या अंकांवर जाऊन पोहोचते. अजून सुद्धा 2 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. यावेळेस उडवलाय ऑन साइडला उडन खट्टवला. सिक्सर 6. सात चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे इथून जिंकण्यासाठी. पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक केलाय. षटकांची तिकडे कंप्लीट होईल का या बॉलवर. बघा राकेश येताना पाहतोय. चेतनला थोडस कान मंत्र दिला जातोय. बघा पिकअप शॉट होता. हाफ ट्रॅक होता. त्याला फुल पद्धतीने पिक केला आणि सरळ बॉन्डलांच्या बाहेर पाठवलंय संतोष डावले या बॅटरने. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेस ऑन साइडला फटका सजवलाय. गॅप मध्ये चेंडूला घेऊन गेलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत विकेट रिझन मध्ये. त्यांच्याकडून थोडंसं फंबल झालंय. बघा सिंगल अजून इकडे दुसरी धाव कंप्लीट केली जाते. चांगले विकेट दोन्ही बॅटर मध्ये आपण होताना पाहतो. यस नो वेट याचा चांगला समन्वय इथे पाहतोय आणि षटक संपते इथे. पहिलं आणि पहिल्या षटकात समाप्त धावसंख्या पाहतोय 16. धावसंख्या 16. इथून जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 11 धावा. बघ इकडे जयंबे डोंगरीपाडा संघाचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. दुसऱ्या दिवसामध्ये हा संघ क्वालिफाय झाला होता. त्यांचं सुद्धा इकडे आगमन झालंय. बघतोय आपण नागले संघाचं सुद्धा आगमन झालेलं आहे. ते सुद्धा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील थोड्याच वेळात या संध्याकाळच्या सत्रामध्ये.
तन्मय येतोय शेवटचा षटक हाताळण्यासाठी. यावेळेस दांडूगोल फलंदाज बाद. मॅच मध्ये आलाय ट्विस्ट. लाने को झांझू गाते हौलाय झांझू गाते हौलुबार मेरी लेको लाने को झांझू गाते हौलाय झांझू गाते हौलुबार मेरी लेको पैया दा दुलेरा हौलाय दुलेरा पुरे पुरे मेरी लेको पैया दा दुलेरा हौलाय दुलेरा पुरे पुरे मेरी लेको निर्दोली पाटली हौलाय पाटली को कोपरा दाटली थँक्यू डीजे. मयूर होतोय न्यू बॅटर आपण पाहतोय. मयूर येतोय इथून जिकडे ते 5 मध्ये 11ची आवश्यकता आहे. संतोष यांना स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. बघा संतोष यांना स्ट्राईक वरती आणलं तर संतोष 100 मॅच मिळू शकतात, परंतु संतोषांना नॉन स्ट्राईकला ठेवण्याचं काम यावेळेस तन्मय यांनी केलंय. मग गावदेवी स्पोर्ट्स कामण संघाला जिंकत असेल तर संतोष यांना नॉन स्ट्राईक एंडला किंवा संतोष यांची विकेट घेणं महत्वाचं असेल. पुढचा बॉल फुलटस बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर पाहतोय आदित्य आहेत, त्याच्याकडे थोडंसं फंबल झालंय. सिंगलचं रूपांतरण डबल मध्ये होताना पाहतोय. चांगलं विकेट पाहतोय आपण. सिंगल डबल वरती सुद्धा भर दिला जातोय. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल, शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच रंगणार यात काही शंका नाहीये. कारण आता पाहतोय आपण समीकरण झालंय 4 बॉल 9ची आवश्यकता. 4 बॉल 9. इथून मॅच एका फटक्यामध्ये पूर्णपणे पकड बसू शकतोय जीवदानी गिरीज, परंतु एखादी विकेट एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा आपण प्रेशर गिरीज संघावरती पाहू शकतात. फुलटस बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला होता. स्टॅमिंग स्ट्रोक चेंडू हवेत होता. आता आपण शॉर्ट पॉइंट मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल येते. 3 बॉल 8ची आवश्यकता. 3 चेंडू 8 धावा इथून जिंकण्यासाठी. संतोष डावले स्ट्राईक वरती आल्यात. तन्मय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील. 3 मध्ये 8ची आवश्यकता. इथून संतोष डावले यांच्यावरती पूर्णपणे जबाबदारी सोपवली गेली आहे. यावेळेस कोलकाता चेंडू खोदून काढला गॅप मध्ये चेंडूला. चेंडूने सर्व बाउंड्रीचा पल्ला गाठला असता, परंतु तिकडे आदित्य यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. फेकी सुद्धा चांगली झाली आणि रनआउटच्या रूपामध्ये गडी गाडत होतोय. पण इकडे धाव एकही घेतली नाहीये आणि आता इथून इक्वेशन राहिलाय 2 बॉल 8 धावा. कोणता संघ इथून बाजी मारेल? खूपच रोमांचक स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय हा सामना. चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण लॉंगॉन रिजन मध्ये. आदित्य बरफ त्या फिल्डरचा चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर जाऊन दिलं नाहीये. बाउंड्रीच्या मध्येच त्याला थांबवलं गेलंय आणि बॅकअप सुद्धा चांगलं मिळालं होतं तिकडे. विपुल येतोय न्यू बॅटर नॉन स्ट्राईक एंडला, परंतु स्ट्राईक वरती संतोष आहेत. संतोष हे तर मुमकिन है. बघा संतोषांना संकट मोचनचं काम करावं लागेल. जिंकण्याचं ते 8 धावांची आवश्यकता. 2 बॉल 8ची आवश्यकता. संकेत पुन्हा एकदा सकाळ 17 मध्ये फेम मध्ये होते, आता दुपारी 17 मध्ये सुद्धा इन फेम मध्ये दिसायला पाहतोय. सकाळ 17 मध्ये चांगली कामगिरी केली होती, धावा डिफेंड केल्या होत्या. आता सुद्धा धावा डिफेंड होतील का? फुलटॉस बॉल ऑन साईडला फटका सगळा. आदित्य पुन्हा एकदा फेम मध्ये येताना एक धाव झाली. दुसरा प्रयत्न होतोय आणि दुसरा धावचा प्रयत्न यशस्वी पूर्ण होतोय. दुसरी धाव इथे कंप्लीट होते. आता सामना झालाय 1 बॉल 6ची आवश्यकता. हे बघा संध्याकाळ सत्र अजून सुरू झालं नाहीये. फायनल के पहले की फायनल आता पाहायला मिळते. फायनलला अजून टाइम आहे, परंतु क्वार्टर फायनल सामना रंगतदार स्थितीमध्ये येताना पाहतोय. 1 बॉल 6ची आवश्यकता. शेवटचा बॉल असेल, षटकार येईल का? एक बॉल 6ची आवश्यकता. खूपच रंगतदार स्थितीमध्ये होणार सामना. शेवटचा बॉल 6 धावा.
सोडून दिला यावेळेस यष्टीच्या बाहेर. बघा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. आता एक बॉल 5 ची आवश्यकता. इथून जिंकायचं असेल तर षटकार खेचावा लागेल संतोष डावले यांना. एक डॉट काढावा लागेल. एक डॉट काढावा लागेल गावदेवी कामण संघाला. कोण हा सामना जिंकेल. 1 बॉल 5. यावेळेस खोल टप्प्यात चेंडू आणि इकडे सामना जिंकलाय गावदेवी स्पोर्ट्स कावड या संघाने. हायलक जीवदानी गिरीज. शेवटच्या बॉलवरती गडी बाद झालाय. विकेट मिळाली होती शेवटच्या बॉलवरती. चला